स्वर्ग सुखाची हॅलो एव्हरीवन, रामकृष्ण हरी. तर आज आहे सप्ताहाचा दुसरा दिवस आणि सप्ताहाचं ज्ञानेश्वरी पारायण आणि काल्याचं कीर्तन याने सांगता होणार आहे. आता आम्ही सगळे मंदिरात जाणार आहोत. मी सुद्धा छान तयार झालेली आहे. भेटूया आपण मंदिरामध्ये. तर आज आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही खरं तर पहाटे 5 वाजताच होते. पहाटे 5 वाजता काकडा म्हणजेच काकड आरती होते आणि त्यानंतर 9 ते 10च्या सुमारास ज्ञानेश्वरी पारायण होऊन ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होते. ज्ञानेश्वरी पारायण, सप्ताहाची सुरुवात आणि सप्ताहाचा पहिला दिवस कसा होता हे जर तुम्ही अजूनपर्यंत बघितलं नसेल तर भाग 1 नक्की बघा. त्यानंतर असतं काल्याचं म्हणजेच दही काल्याचं कीर्तन. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होऊन या संपूर्ण सप्ताहाची सांगता होते. अखंड हरिनाम सप्ताहात सतत हरिनामाचा जप चालू असतो. या संपूर्ण भक्तिमय प्रवासाला आनंदमय आणि उत्सुकपूर्ण शिखरावर नेण्यासाठी दही काल्याचे कीर्तन केले जाते. दही काल्याचे कीर्तन हे साध्या कीर्तनापेक्षा वेगळे असते. हे गोपाळ काल्या लीलाशी जोडलेले आहे. यामध्ये श्रीकृष्णांच्या बाललीला अगदी रंगवून सांगितल्या जातात. अभंग, ओव्या आणि हरिनामाचा गजर चालू असतो. शेवटी प्रत्यक्ष काला तयार करून प्रसाद म्हणून वाटला जातो. आमच्या इथे ही हंडी बांधली जाते आणि याच्या आतमध्ये असतो काल्याचा प्रसाद. काला म्हणजे मिसळणे. जसे भिन्न भिन्न घटक, वेगवेगळे पदार्थ एकत्र येऊन एक चव तयार होते, त्याचप्रमाणे सर्वांनी मतभेद, भेदभाव, अहंकार विसरून एकत्र यावं आणि एकत्व अनुभवावं हा या कीर्तनामागचा उद्देश. हंडी फोडल्यानंतर त्यातला प्रसाद सगळ्यांमध्ये वाटला जातो आणि त्यानंतर या सप्ताहाची सांगता होते. अनफॉर्च्युनेटली यावेळी आमच्या इथली इलेक्ट्रिसिटी गेलेली, त्यामुळे म्युझिक सिस्टम, माईक आणि लाईट्स सगळेच बंद होते. त्यामुळे व्हिडिओ मध्ये थोडा डार्कनेस वाटू शकतो. सप्ताह सुरुवातीस जसं कलश पूजन केलं जातं त्याचप्रमाणे वीणा, मृदुंग, झेंडा यांची सुद्धा पूजा केली जाते आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सप्ताहाच्या सांगता वेळी यांची पूजा करून पुन्हा ते त्यांच्या जागेवरती ठेवलं जातं.
सप्ताहाच्या 2 दिवसात हातात असलेल्या वीणा, टाळ, मृदुंग, झेंडा या सगळ्या गोष्टी त्यांच्या जागी ठेवल्या जातात आणि शेवटी चूक माफीचा नारळ देऊन या सप्ताहाची सांगता होते. एकादशी कामदा एकादशी ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी जशी तुम्ही आपली सेवा करायची वर्षाप्रमाणे यावेळी काय आपली काय करू जसं की मी आधीच्या भागात सांगितलेलं, दोन्ही दिवसाचं जेवण हे मंदिरातच बनतं. तर एकादशी निमित्त उपवास असल्यामुळे द्वादशी दिवशी खास मेजवानी बनते आणि यामध्ये अगदी मिरचीच्या लोणच्यापासून पुरणपोळीपर्यंत सगळे पदार्थ बनतात. इतक्या गरमीमध्ये सुद्धा सतत चुलीजवळ बसून ह्या सर्वजणी खूप प्रेमाने आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवतात आणि हे जेवण नेहमीच्या जेवणापेक्षा अधिक रुचकर आणि अधिक चविष्ट लागतं. आणि सर्वजण एकत्र पंक्तीत बसून या जेवणाचा आस्वाद घेतात. पंक्तीतलं जेवण म्हणजे एक वेगळीच मजा. पंक्तीत बसलो की एक वेगळंच वातावरण तयार होतं. सर्वजण एकत्र बसतात आणि समोर वाढलेलं गरमागरम जेवण आणि आजूबाजूला गप्पा. तर आजच्या जेवणामध्ये होतं वरण, भात, भजी, कोबीची भाजी, चवळीची भाजी, चटणी, पुरणपोळी, शिरा, मिरचीचं लोणचं, साधं लोणचं, कोशिंबीर, ताक असे सगळे पदार्थ. सगळ्यांचं जेवण होताच सगळ्या जणी पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. कितीही थकलेलं असू दे तरी सुद्धा न थांबता काम करण्याची कला ही प्रत्येक स्त्रीमध्ये असते. इतकी गरमी होती त्यामुळे गरमीमध्ये आईस्क्रीम तर झालंच पाहिजे. गावचा आईस्क्रीम आहे. उत्सवाला आल्यानंतर इथे हे आईस्क्रीम खाणं मॅन्डेटरी आहे. संध्याकाळी पूजा होती आणि पूजेची तयारी चालू होती. पूजा सुरू होण्यासाठी सुद्धा खूप वेळ होता. तर तोपर्यंत मी कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे आपण या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि या अखंड हरिनाम सप्ताहाबद्दल माहिती जाणून घेऊया. रामकृष्ण हरी एव्हरीवन. तर आज आपण जाणून घेणार आहोत की कळमुंडी गावामध्ये हरिनाम सप्ताहाची सुरुवात कशी झाली. तर आमच्यासोबत आहेत या उत्सवाची सुरुवात करणारे महाजन आजोबा. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की याची सुरुवात कशी झाली. तर आजोबा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की याची सुरुवात कशी झाली आणि कळमुंडी गावात आणि विठ्ठलवाडीमध्येच का सप्ताहाची सुरुवात करण्याचं सांगतो. याच्या मागे इतिहास आहे. पहिले तुम्ही रामकृष्णारी म्हणत, मी पण तुम्हाला रामकृष्णारी म्हणतो. मला बरं वाटतं की तुमच्या ह्या जनरेशनमध्ये देखील रामकृष्णावरी ही पद्धत आहे म्हणायची. पण आमचा तुम्ही वसा उठवला तसं म्हणेन मी. चांगलं वाटलं मला. तर ह्याच्या मागे परंपरा आहे फार मोठी. असं नाही की आम्ही आलो आणि सुरुवात झाली. आम्ही येण्यापूर्वी देखील हा कार्यक्रम चालू होता इथे. हा पारायण सप्ताह चालू झाला. ह्याला जवळजवळ 80 वर्ष झाली. पण काय झालं, ह्याला असा एक योग आला की हे मंदिर जीर्णोद्धार करायचं ठरलं. जीर्णोद्धार साधारण 78-79 काळ होता काहीतरी. तर तेव्हा मंडळी ते बसली होती. तर तेव्हा आमचे वडील कळमुंडीचे. पण तेव्हा त्यांच्या प्रस्ताव टाकला की आपल्याला मंदिर करायचं आहे, आपण सगळे मिळून करूया. आमचे बाबा म्हणाले की ठीक आहे, करायला हरकत नाही, मी सगळी आपलं जो काय माझा सहयोग मी करेन. पण एवढं चांगलं मंदिर आहे तर आपण ते पारायण देखील करू ना. आता सप्ताह चालतोच आहे. पण आता माऊली आहे जे की आपले महाराष्ट्राचं दैवत आहे. त्यांनी जे गीतेचं आपल्याला ज्ञान दिले, गीता आपण ते वाचू शकत नाही कारण गीता ही कठीण आहे, संस्कृत आहे. ती ज्याने आपल्याला प्राकृत मधून केली ते आपल्या मंदिरात यावं. आपण आळंदीला सगळे जाऊ शकत नाही किंवा कुठे फार मोठे आपण जिकडे सप्ताह चालतात तिथे आपण बसू शकत नाही ना. तर एकूण गीतेचे 18 अध्याय. त्या 18 अध्याय म्हणणं त्याला फार दिवस जातात. तर माझे बाबा काय म्हणाले की ठीक आहे ना, आपण सुद्धा करू. 18वा अध्याय हा कळस आहे गीतेचा, तर तो आपण म्हणू सगळ्यांनी. गावकऱ्यांना पण आनंद झाला. सगळ्या एका मंडळीने अरे वा म्हणत अति आनंद झाला. पण तेव्हापासून जी सुरुवात झाली साधारण 79ला सुरुवात झाली. 79 पासून आपण ते ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली. तर ज्ञानेश्वरी पारायण असं असतं
की सगळी मंडळी येतात तिथे, आरती पूजा होते आणि सकाळचा एक भाग असतो वाचायचा की जो 10 ते 12 तो आपण वाचतो. मग दुपारी विश्राम असतो आपला, दुपारी विश्राम करून आपण पुन्हा 3 ते 5 वाचन करतो. मग प्रवचन असतं आणि ह्या सप्त्यामध्ये कीर्तनाला फार महत्व असतं. तर आपण मग रात्री 8 ते 10, 9 ते 10 जसं काय वेळ असतो 2 तास आपण कीर्तन करतो. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग असतात, कधी एकनाथ महाराजांचे असतात, ते माऊलीचे देखील असतात. पण असा तो 2 तासाचा आपण कीर्तन सोहळा करतो. कीर्तन सोहळा झाला की दुसऱ्या सकाळी काकडा असतो. तो काकड 4 वाजता असतो. ते 4 ते 5 भाविक लोक येतात, तो करतात. तो झाला की परत आपलं 8 ते 10 वाचन असतं, म्हणजे सामुदायिक पारायण ज्ञानेश्वरीचं. आणि पुन्हा मग एक काला नावाचा एक प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये, की जो श्रीकृष्णाने त्यांच्या वेळी केला होता, की सगळे आपले जे भोग आहेत त्यांना एकत्र करून सगळ्यांचा प्रसाद एकत्र करून आपण खायचा, त्याला काला म्हणतात. तो काल्याचं इथे आपलं कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन झालं की ते आपलं हंडी बांधतो, त्या हंडी जशी गोविंदामध्ये असते ते आपण मध्ये फोडायची आणि सगळ्यांना इथे बालगोपाळ प्रसाद वाटायचा. आणि तेवढं झालं की मग परत आरती होते की मग आमचा तो सप्ताह म्हणजे जे पारायण पूर्ण झालं समजतं. नंतर मग महाप्रसाद असतो. महाप्रसाद झाला की मग तेथे पूर्ण म्हणायला हरकत नाही. असं आमचं सुरुवात झाली. पण म्हणजे की कळमुंडी गावामध्ये सर्वप्रथम मंदिर कोणी बांधलं आणि म्हणजे की तुमच्या पूर्वजांनी बांधलं की कसं होतं, आणि ते विठ्ठलवाडीतच का, म्हणजे इथेच का असं असतं की आपण असं म्हणतो की इथे आहे, पण शास्त्र म्हणाला, तुम्ही वेद म्हणाला किंवा इतर पुराण म्हणाला, त्याच्यामध्ये असं आहे की हे युगायुग असतं. हे तुम्ही आज मोठे झालात की मी आज आहोत आणि आज आम्ही बघतो असं नाहीये. ही पूर्व परंपरा आहे. किती युग झाले असतील ना, त्या युगामध्ये परत इथेच का व्हावं, तरीची स्थापना इथेच आहे. पंढरपूरच्या गावी पंढरपूर तिथेच का व्हावं, तसं इथे विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठल, उलट असं मला म्हणावं लागेल की विठ्ठल मंदिर झालं म्हणून विठ्ठलवाडीचं नाव पडलं. अशी ती फार पुणे परंपरा आहे. आणि आमच्या हे कितवं जनरेशन मला माहिती नाही, 4th-5th जनरेशन असेल, पण तेव्हापासूनच आहे मंदिर. तेव्हा म्हणजे आपण असं म्हणू की त्याची इच्छा असेल पांडुरंगाची की बाबा मला इथे यायचंय म्हणून ते इथे आहे आपल्याकडे. त्यापासून मी चालू. धन्यवाद आजोबा, तुम्ही छान माहिती दिली. आणि आपल्यासोबत मोरे आजोबा सुद्धा आहेत, तर तरी सुद्धा आपल्याला काही माहिती सांगतील. हे मंदिर पूर्वजांनी बनवलं आणि लहान झोपडच होतं. त्याची स्थापना नंतर थोडं लोक एकत्र होऊन थोडं रूप द्यायला लागले. आणि काही वर्षां हे मंदिर अगदी म्हणजे नावारूपाला व्यवस्थित आहे. आणि एकजुटीन विठ्ठलवाडीतले लोक एकजुटीन पूर्वज त्यांनी सर्व व्यवस्थित अगदी बांधणी केली. आणि त्याच्यानंतर जशी मुलं यंग होत चालली तशी ते त्या मुलांनी म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी ते सर्व उत्सवाचा कारोबार सांभाळला. माझा मित्र मधुकर लकेश्री आणि आम्ही दोघे 15 वर्ष हे मंदिरचं काम केलं. म्हणजे उत्सव चांगल्या तरतरी म्हणजे चांगल्या ह्याने आम्ही पार पाडत होतो. वर्गणी त्यावर 30 रुपये वर्गणी, आता ती 3000च्या वरतीच झाली. म्हणजे कितीतरी पटीन ही वर्गणी वाढली. आणि ह्या मंदिरला असं रूप आलंय की इन्कम कमी असून सुद्धा एवढं बांधणी करणं म्हणजे सोपं नव्हे. लक्षात घ्या, आज तेवढे त्या मंदिराला म्हणजे लोक म्हणतात की अरे ही वाडीमध्ये 25 घर आहे आणि एवढी पैशाची कॅपॅसिटी कशी तयार करतात. पण त्याच्यात काय लोक हौशी आहेत आणि सर्व सहकार्य यथाशक्ती करतात. यथाशक्ती, कोणावरती जबरदस्ती तर नाही. यथाशक्ती म्हणजे कोणी समजा 101 रुपये दिला तरी आम्ही त्याचा ज्याने 1 लाख रुपये दिले तरी 51 रुपये दिले त्याचा सन्मान आम्ही ठेवतो. त्याप्रमाणे म्हणजे इथे काय कोणावरती असं नव्हे की तो कमी पैसे दिला आणि त्याच्यावरती द्वेष नाही किंवा त्याला तुच्छ मानायचं असं काय नाही. पण ते काय विठोबाची कृपा चांगली आहे. ऐकलं का, त्याच्यामुळं ते बरोबर घडून येतं. की समजा आता आपलं वाटलं एखादं कुठलं कार्य करायचं, कुठलं काय करायचं असेल सजावट वगैरे, तर मग आपण बोललो चला घ्या बघू 50,000 घ्या, 10,000 घ्या. म्हणजे आपण बोललो ना की दुसरा पण 5,000 सुद्धा देऊ शकतो.
50 रुपये सुद्धा देऊ शकतो. त्याच्यामुळे प्रगती एवढी होते ना की कुठल्या गोष्टींना अडथळा येत नाही आणि उत्सव हा एकजुटीने एक मनाने अगदी पद्धतशीर होतो. ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे म्हणजे त्याची श्रद्धा असेल त्याप्रमाणे होतो आणि तो करून घेतोय. धन्यवाद आजोबा, तुम्ही मला ही छानशी माहिती दिली त्याबद्दल. तर अशी होती आमच्या कळवंडी गावातली या उत्सव स्थापनेची सुरुवात. संध्याकाळी होती सत्यनारायण पूजा आणि त्यासोबतच होता हरिपाठ. हरिपाठ अगोदरच सुरू झाला होता आणि खरं तर दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण हरिपाठात इतके दंग झालेलो की हरिपाठाचा व्हिडिओज मला फिल्म करता आला नाही. पण तरी सुद्धा मी काही ग्लिम्स टाकले आहेत. जर तुम्हाला संपूर्ण हरिपाठाचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही भाग 1 नक्की बघा. या सगळ्या वारकरी मंडळींशी गेले कित्येक वर्ष आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने जोडले गेलेलो आहोत. या सगळ्यांमुळे आम्हाला दरवर्षी पंढरपूरची वारी न करता सुद्धा त्या वारीला गेल्याचा अनुभव मिळतो. त्यांनी गायलेल्या ओव्या, अभंग, टाळांचा नाद इतका सुरेख असतो की एका क्षणातच आम्हाला पंढरपूरला गेल्यासारखं जाणवतं. दुसऱ्या दिवशी असणारी सत्यनारायणाची पूजा ही महिला मंडळातर्फे असते, त्यामुळे कीर्तनही हे एका महिलेचंच असतं. कीर्तन संपल्यानंतर होता भजनाचा कार्यक्रम. एकीकडे भजनाचा कार्यक्रम आणि दुसरीकडे जेवणाची पंगत, असे दोन्ही कार्यक्रम चालू होते. अतिशय भक्तिभावाने या विठ्ठलवाडी कळमुटी गावामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये भक्तिभावाने हा कार्यक्रम आज दिवसभरामध्ये सकाळी काकड आरती, सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन व सांगता समारंभ, त्यानंतर काल्याचे कीर्तन
स्तोत्र पारायण सौ प्रतिभाताई कोकाटे आळंदी यांचं आता काही वेळापूर्वी अतिशय सुकाम्य असं कीर्तन आपण सर्वांनी ग्रहण केलंय, श्रवण केलंय आणि अखंड प्राथमिक भजन मंडळ शिवणे तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी मामाची वक्रतोंड प्राथमिक भजन मंडळाला गेल्या वर्षी त्याचप्रमाणे याही वर्षी या विठ्ठल मंदिरामध्ये भजन रूपी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आणि महिला मंडळ या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तमाम भजन रसिक सगळे सर्व संत वारकरी महिला मंडळ या तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भजन सेवेला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणते ज्ञानदेव, म्हणते ज्ञानदेव, तो मारेचे ज्ञानियांचा गुरु महाराज. गुरु महाराज. ओम नमो जी आद्या, ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, वेद प्रतीक. जय जय स्वसंवेद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा, आत्मरूपा. देवा तुझी गणेशू, देवा तुझी गणेशू, सकलात मती प्रकाशू, सकलात मती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू, म्हणे निवृत्ती दासू. अवधारी जोजी, अवधारी जोजी, अवधारी जोजी, अवधारी जोजी, अवधारी जोजी, अवधारी जोजी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. दया दरिता महापुण्यराजी, दया दरिता महापुण्यराजी. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी, नमस्कार माझा. आजच्या या भजनासोबत हरिनाम सप्ताहाची सुद्धा सांगता झाली. हा सप्ताह जरी संपला असला तरी अजून बरेच कार्यक्रम बाकी आहेत, त्यामुळे पुढचे भाग सुद्धा पाहायला विसरू नका.